मिरजेतील स्टँड परिसर येथे आता नव्याने सुरू झाला आहे हॉटेल तक्वा खास खवय्यांसाठी. आपल्या सेवेसाठी पिरजादा ग्रुप हाजी शाहिद भाई पिरजादे यांनी सुरू केला हॉटेल तक्वा. तसेच हॉटेल तक्वाचं मोठं थाटामाटात उद्घाटन सोहळा करण्यात आला. हॉटेल तक्वामध्ये मिळणारे डिशेस चिकन बिर्याणी, बीफ बिर्याणी, चिकन चिली ड्राय, चिकन फ्राय, चिकन हक्का नूडल्स, चिकन टिक्का मसाला, बीफ बेगम बाहर, चिकन पेक्षावारी, टिक्का चिकन मलाई टिक्का, चिकन मरमर टिक्का, चिकन पहाड़ी टिक्का, स्पेशल चिकन बरा तंदुरी रोटी, बटर रोटी, कोलचा व नान आणि हॉटेल तक्वा स्पेशल डिश आपल्यासाठी मिळणार असून आपण एकदा हॉटेल तक्वा येथे अवश्य भेट द्या, असं आवाहन हाजी शाहिद भाई पिरजादे यांनी केलं. या हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी विधान परिषदेचे आमदार इद्रिस भाई नायकवडे, नगरसेविका शिरीन पिरजादे, शकील बाबा पिरजादे, ॲडव्होकेट अल्लाबख्श काझी, तजमुल काझी, शिवसेनेचे मोहन वनखंडे सर, माजी नगरसेवक जमीलभाई बागवान, आयुब बारगीर, जबार बारसकर, सामाजिक कार्यकर्ता तन्वीर बागवान, युसुफ जमादार व मनुद्दीन पिरजादे आणि पिरजादा ग्रुप हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार इद्रिस भाई नायकवडे यांनी हॉटेल तक्वा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला. मिरज शहराची जशी वाढती लोकसंख्या मिरज शहरातल्या लोकांचे जीवनमान बदलत आहे, तसं मिरज शहरातल्या आणि बाहेरून येणाऱ्या मिरजेत काही कामानिमित्त येणाऱ्या, मेडिकल कारणाने येणाऱ्या, वैद्यकीय कारणास्तव येणाऱ्या लोकांची संख्या फार वाढलेली आहे. आणि ह्या वाढलेल्या लोकसंख्येचा परिणाम असा झाला की इथं चांगल्या पद्धतीचे रेस्टॉरंट उभे असणं हे अत्यंत आवश्यक आहे. बाहेरून आलेल्या माणसाला विरंगुळा म्हणून थोड्या वेळासाठी तो बाहेरच्या जेवणाचा आस्वाद घेत असतो. त्याला जर आपण चांगल्या पद्धतीचं जेवण उपलब्ध करून दिलं तर निश्चितपणानं माणूस समाधानी असतो. आणि ही गरज लक्षात घेऊन आमचे मित्र आदरणीय शाहिद पिरजादे हे ऑलरेडी या क्षेत्रात त्यांनी फार चांगलं आपलं जम बसवलेलं आहे, काम केलेलं आहे. लोकांना त्या पद्धतीचं व्यंजनांची प्रत त्यांनी राखलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी आता हा एक पाऊल उचललेला आहे. तक्वा या नावाने हे हॉटेल त्यांनी सुरू केलं. आपण पाहत आहात अत्यंत वेल फर्निश्ड आहे. असं जनरली कसं होतं आहे की चिकन मटन वगैरेची जी काय हॉटेल्स असतात त्यांच्याकडे इंटेरियर वगैरे जरा वेगळ्या पद्धतीनंच असतं आणि जनरली बाकीचं मग लोक त्या पद्धतीनं इंटेरियर करत नाहीत किंवा अंतररचना करत नाहीत. पण इथं आल्यानंतर गिऱ्हाईकाला, खवय्याला या ठिकाणी असं काही वेगळं वाटत नाही. फार चांगल्या पद्धतीचं वातावरण आणि चांगल्या पद्धतीचं बैठक व्यवस्था वगैरे, इंटेरियर सगळं, अंतर्गत सजावट वगैरे ह्या गोष्टी त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं केलेल्या आहे. त्यामुळं या हॉटेलकडं गिऱ्हाईकांचा ओढा निश्चितपणानं फार मोठ्या प्रमाणात आहे. तो या पुढच्या काळात वाढणार आहे आणि हे वाढतं क्षेत्र व्याप्ती लक्षात घेऊन शाहिद भाई यांनी फार चांगल्या पद्धतीने याचं नियोजन केलं. आज आपण बघतो की या क्षेत्रात अनेक वेगवेगळी पावलं उचलली जात आहेत. लोक अनेक बदल घडवत आहेत आणि त्या बदलास अनुसरून आणि वेगाने जग बदलतं आहे तसं हे क्षेत्रही बदलतं आहे. त्या बदलाला त्यांनी स्वीकारून या ठिकाणी हे जे काय उभं केलेलं आहे आणि आज त्याची सुरुवात या ठिकाणी माझ्या हस्ते त्यांनी केली. मला हा मान दिला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. परमेश्वर यांच्या व्यवसायाला निश्चितपणानं भरभराट आणि लोकांनाही चांगल्या पद्धतीचं जेवण, लोकांना एक चांगल्या प्रतीचं जेवण आणि लोकांना अत्यंत सुखकर पद्धतीने या ठिकाणी त्यांना सेवा दिली जाईल याची मला पूर्णपणानं खात्री आहे. येत्या काळात शाहिद भाईंचा हा व्यवसाय अत्यंत फोफावलेला आणि भरभराटीनं झालेला आपल्या सर्वांना दिसून येईल. तशीच माझी त्यांना शुभेच्छा. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.